सत्याच्या मोर्चामधून ठाकरेंच्या युतीची घोषणा। जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन। सक्षम नावाच्या ॲपवरून खोटा अर्ज करत आपल्या कुटुंबाच्या नावे हॅकिंगचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंचा सभेत गंभीर आरोप। खोट्या नंबरवरून OTP मिळवल्याचाही उद्धव ठाकरेंचा दावा। मतदार याद्यांवर जोरदार काम करा, घरोघरी जा, दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा। सत्याच्या मोर्चानंतरच्या सभेत राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। मतदार याद्यांमध्ये इतक्या चुका असताना निवडणूक घ्यायची घाई का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। आधी दुरुस्ती करा आणि मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। जिंकलो की लोकशाही, हारलो की मतचोरी। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं मुका आंदोलनानं उत्तर। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह बडे नेते आंदोलनात सहभागी। चंद्रकांत पाटलांनी आपल्यावर लोक सोडले, राजकीय ताकद वापरून देशोधडीला लावायचं काम। रवींद्र धंगेकरांचा झी24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात थेट आरोप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। गोपाल बदने, प्रशांत बनकरची पोलीस बंदोबस्तात सातारा कारागृहात रवानगी। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अडकवण्यात आलं। पैलवान संतोष वेताळ यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार तर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सिकंदर अटकेत।